नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उडीद मूग डाळीचे पापड बनवणार आहोत। याच पदार्थाने सणावाराच्या स्वयंपाकाची रंगत वाढते। तोच आपण आज पदार्थ बनवणार आहोत, म्हणजेच उडीद मूग डाळीचे पापड बनवणार आहोत। या पापडांना आपण वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। तर इथं मी अर्धा किलो उडीद डाळ घेतली आहे आणि अर्धा किलो मूग डाळ घेतली आहे। या दोघींनाही सम प्रमाणात घेतला आहे। तुम्ही कुठल्याही एका डाळीचे पापड बनवू शकता, पण मी इथं दोघींना घेणार आहे। आणि आता आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे, ओला करून छान असा ओला करायचा आणि पिळून घ्यायचा एकदम घट्ट। त्याच्यामध्ये ही डाळ टाकून आपल्याला छान अशी पुसून घ्यायची आहे। याच्यावरती पावडर लावलेली असते, ती आपल्याला अशी पुसून घ्यायची आहे पावडर। आता या डाळीला आपल्याला एखाद्या तासासाठी उन्हामध्ये किंवा फॅन खाली सुकून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला याला दळून आणायचं आहे। तर या 1 तासानं मी डाळी दोन्ही मिक्स केल्या आणि यांना छोट्या गिरणीमधून दळून आणणार आहे। मैद्यासारखं एकदम असं बारीक फाईन आपल्याला याचं दळून आणायचं आहे पीठ। दळून आणल्यानंतर आपल्याला इथे एक पातेलं घ्यायचं आहे। या पातेल्यामध्ये 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेणार आहोत। तर मी इथं आज रेडीमेड मसाला वापरत आहे, पापड मसाला। तर इथं तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता, मी इथं रामबंधूचा वापरला आहे। आता हा मसाला 100 ग्रॅम आहे, तो याच्यामध्ये पाण्यामध्ये घालून घ्यायचा। 1 किलो डाळीसाठी आपल्याला 100 ग्रॅम पापड मसाला बरोबर होतो। त्याच्या मापाप्रमाणे त्याच्यावरती इन्स्ट्रक्शनच असतात की 1 किलोसाठी एवढा मसाला वापरायचा म्हणून 100 ग्रॅमचं पॅकेट। आता इथे हे पाणी एकदा खाली मिक्स केला थंड पाण्यामध्ये, नंतर हा पॅन गॅसवरती ठेवून त्याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की गॅस बंद करायचा आणि त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। नंतरच आपण पीठ मळण्यासाठी त्या पाण्याला घ्यायचं आहे। आता इथं हे पीठ मी चाळून घेतलं आहे, बिना चाळता आपल्याला घ्यायचं नाही, चाळून घ्यायचं आहे। त्याच्यावरती काही थोडंफार निघतं का हे पाहायचं। तर आता आपल्याला इथं पापड लाटताना पिठी लागणार आहे। तर इथं आपण एखादा कप भरून अशी पिठी साईडला ठेवून द्यायची आहे आणि हा एखादा चमचा मोठा मी भरून साईडला आणखी ठेवला आहे। तो कशासाठी, जर आपल्याला पीठ मळताना हाताला चोळण्यात खूप चिकट पीठ असतं, हाताला चिकटतं पीठ, तर आपल्याला याच पिठाने, कोरड्या पिठाने हाताला चोळून ते पीठ जे आहे ते काढावं लागतं, म्हणून ते पीठ साईडला ठेवलं आहे। आता हे पाणी जे आहे ते मसाल्याचं ते पूर्ण थंड झालं। नंतर इथं मी पिठामध्ये थोडं थोडं करून घालून घेत आहे। आता थोडासा व्हिडिओ फास्ट करून मी इथं हे पीठ जे आहे ते मळून तुम्हाला दाखवत आहे। तर इथं मी थोडं थोडं करून सगळं पाणी याच्यामध्ये घालून छान असं हे पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलं आहे अगोदर, आणि नंतर आपल्याला छान असं याला मळून घ्यायचं आहे। ॲक्च्युली सुरुवातीला फक्त हे पीठ जे आहे ते ओलं करून घ्यायचं आहे, म्हणजे जसं थोडंसं मळून घ्यायचं आहे। हे जे खाली चिकटलेलं आहे ना, ते आपल्याला एखाद्या चमच्यानं असं खरडून घ्यायचं, कारण हे पीठ खूप चिकट असतं, खूप म्हणजे खूप चिकट राहतं उडदाच्या डाळीमुळे। तर मला 2 कपापेक्षा आणखी थोडं एक पाणी लागलेलं आहे। तर इथं मी एक्स्ट्राचं पाणी म्हणाल तर एक पाव कप पाणी, म्हणजेच 1/4 कप पाणी इथं आणखी वापरलं होतं। त्याला गरम वगैरे करायची गरज नाही, गार पाण्याने त्याच्यामध्ये मी पाणी घालून मळून घेतलेलं। आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे। याला जवळपास 4 ते 5 तासासाठी असंच भिजत ठेवायचं आहे पीठ, पण मी तर 3 तासानंतर याला काढून घेतलेलं आहे, म्हणजेच करायला घेतलेले आहेत पापड, कारण जास्त वेळ माझ्याकडे नव्हता म्हणून मी इथं याला करायला घेतलेलं आहे। तर आता जर असं आपल्याकडे जास्त वेळ नसेल तर आपल्याला पिठावरती थोडंसं आपल्याला काम करावं लागतं, म्हणजेच काय तर असं ठेचून घ्यायचं पीठ आपल्याला। जे आपलं खलबत्त्यामधलं जे लसूण वगैरे ठेचायचं असतं ना, त्याने आपल्याला असं छान असं पीठ जे आहे ते ठेचून घ्यायचं। तर मी पिठाचे 2 भाग केले। 2 भागाला म्हणजे कसं व्यवस्थित असं ठेचता येतं आणि व्यवस्थित असं हँडल करता येतं त्याला। थोडंसं अगोदर ठेचून घेतलं, नंतर मग पीठ हाताला चिटकायला लागलं की त्याला तेल लावायचं हाताला आणि छान असं आपण कसे कपडे पिळतो ना, त्या पद्धतीने असं ओढायचं, त्याला खूप आपटायचं, धोपटायचं, छान असं पिळायचं, म्हणजे मग पीठ काय होतं, छान असं सॉफ्ट होतं। मी त्याला खूप वेळ असं एक 5-6 मिनिट एका उंड्याला केलेलं आहे। असे दोन्ही उंडे मी इथं करून घेतलेले आहेत तयार, पाहू शकता। आता त्याच्यातलाच एक उंडा घ्यायचा आहे। पिठाला कधी साईडला ठेवताना झाकून ठेवायचं, ते लगेच खरपसतं आणि घट्ट पीठ असतं ना, त्यामुळे आपल्याला हे पीठ जे आहे ते घट्ट पीठ असल्यामुळे ते वरतून खरपसलं की ते पुन्हा सॉफ्ट करायला वेळ लागतो। जे 2 रोल तयार केले होते त्याच्यातला एक रोल घेतला, त्यालाही मधून आणखी कट केलं, त्याला 2 भाग केले त्याचे, आणि त्याचे 2 भाग करून असा एक रोल तयार करून घेतला आहे लांबट असा, आणि त्याच्या आता अशा लाट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी चाकूने कट करून घेत आहे। धाग्यानं जर तुम्हाला कट करता येत असेल तर तुम्ही धाग्याने सुद्धा याला कट करू शकता।
असे कट केल्यानंतर याला गोल वगैरे करायची बिलकुल काही गरज नाही। असेच सगळे मी लाटा इथं करून एका भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत। अशीच लाटी घ्यायची आणि हाताने थोडीशी प्रेस करून लगेच लाटायला घ्यायची आहे। तर इथं सगळ्या लाट्या करून मी एका भांड्यामध्ये साईडला ठेवून दिले आहेत। त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही तर पटकन अशा खरपजल्या जातात। जेव्हा एक लाटी घ्यायची आणि बाकीच्यावरती पुन्हा आणखी झाकण ठेवून द्यायचं आहे। तर आपल्या या सगळ्या टोटल लाट्या ज्या आहेत जवळपास 90 ते 95 लाट्या तयार झालेल्या आहेत। आता एक लाटी घ्यायची, त्याला थोडंसं बोटाने अगदी बोटानं तेल लावायचं आहे, इतकं थोडंसं तेल लावायचं आहे। जास्त तेलाचा आपल्याला वापर करायचा नाही। तेल लावल्यानंतर जेवढा आपल्याला पापड लाटता येईल, जेवढा लांबेल तेवढा लांबून घ्यायचा, लाटून घ्यायचा। नंतर मग त्याला एकदा पिठामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचं आहे। एकदाच करायचा, पुन्हा आणखी डबल पिठाचा जास्त यूज करायचा नाही। काय होतं पापड मग पांढरे पडतात। छान असं सगळीकडून व्यवस्थित सारखा लाटून घ्यायचा आहे। मध्ये पातळ साईडनी जाड असा करायचा नाही, मग मध्ये पापड जर पातळ झाला ना तर मग तो पटकन करपला जातो। म्हणून आपल्याला सगळीकडून सारखा असा पापड लाटून घ्यायचा आहे। तर पाहू शकता पापड छान असा लाटून तयार झालेला आहे। पापड लाटताना जे लाटणं वापरायचं आहे ते असं रेषावालं लाटणं आपल्याला वापरायचं आहे, बिना रेषावाला आपल्याला वापरायचं नाही लाटणं। असे पापड लाटून एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहेत आणि डायरेक्टली लगेच त्याला वाळत टाकायचं नाही। मी इथं सगळे पापड करून असे एकावर एक ठेवणार आहे। तर मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे असे पापड करून घेऊ शकता आणि करून घेऊन असे एका ताटामध्ये ठेवू शकता। तरी मी इथं 1 किलोचे पापड सगळे करून एकाच ताटामध्ये ठेवलेले आहेत आणि या पापड लाटण्यासाठी मला जवळपास 2 ते 2.5 तास एकटीला गेलेले आहेत आणि आपले जवळपास 90 ते 95 पापड तयार झालेले आहेत। तुम्ही अर्धे पापड केल्यानंतर डायरेक्ट सुकायला घालू शकता, पण मी इथं सगळे पापड एकावर एक ठेवलेले आहेत। असे एकावर एक ठेवल्याने काय होतं, पापडाला जे पीठ असतं ना आपण लावलेलं कोरडं पीठ, ते कोरडं पीठ याच्यामध्ये मुरल्या जातं एकमेकामध्ये आणि तो पीठ जे आहे ते बिलकुल दिसत नाही। म्हणून आपल्याला डायरेक्टली लाटल्याबरोबर लगेच आपल्याला याला वाळत घालायचं नाही, असं एकावर एक ठेवून घ्यायचं आहे। आणि वाळत घालताना याला उन्हामध्ये वगैरे घालायचं नाही, तर सावलीलाच आपल्याला रूममध्ये याला असं एका कपड्यावरती टाकून घ्यायचं आहे। आणि टाकताना पहा मी कसं टाकते, पूर्ण पापडाला वेगळं ठेवत नाही, थोडंसं एकावर एक असं टाकत आहे वाळत। आता तुम्ही इथं पाहू शकता आपले सगळे पापड जे आहेत ते वाळत घालून झालेले आहेत। असं वाळत टाकल्यानंतर त्याच्यावरती आणखी एक वरतून कपडा टाकून घ्यायचा आहे आपल्याला, सगळे पापड असे वाळत घातल्यानंतर। आणि या कपड्याच्या वरतून आणखीन एखादी रजई म्हणा किंवा एखादी गोधडी म्हणा, ब्लँकेट म्हणा, जे जड असतं ना त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। आणि याला रात्रभर मी असंच ठेवून दिलेलं, सकाळी तुम्हाला चेक करून दाखवते। आपला एकही पापड वाकडा झाला नाही किंवा असा त्याची वाटी वगैरे बनलेली नाहीये आणि छान असे सुकल्या गेले आहेत, पाहू शकता। कधी हवेखाली किंवा फॅन खाली उन्हामध्ये असे वाळायचे नाहीत पापड, सुरुवातीला वाट्या तयार होतील हे लक्षात ठेवा। म्हणून मी यांना ना फॅन खाली सुकवलं आहे ना उन्हामध्ये डायरेक्टली सुकवलं आहे, यांना असंच झाकून रात्रभर सुकवून घेतलेलं आहे मी। आता या पापडांना आपण ऊन दाखवणार आहोत, तर ऊन किती वेळाचं दाखवायचं, टाकून घ्यायचे आणि लगेच पुढे टाकत झाले की लगेच पाठीमागून उचलून घ्यायचे आहेत। म्हणजे सुरुवातीला टाकत जायचं पुढे आणि लगेच उचलायला सुद्धा स्टार्ट करायचे आहे। म्हणजे एक 10 ते 15 मिनिटाचं आपल्याला त्याला फक्त ऊन दाखवायचं आहे, जास्त वेळ बिलकुल ऊन दाखवायचं नाही। तर इथं तुम्ही पाहू शकता आता आपले ऊन दाखवून तयार झालेले आहेत पापड आणि एकदम मस्त असे एकावर एक पापड आपले तयार झालेले आहेत। कुठेही असे हे पापड जास्त वाकडे झालेले नाहीत, अगदी थोडेसा त्यांचा शेप जो आहे तो थोडा वरती आलेला आहे ऊन दाखवल्यानंतर। तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवण्यासाठी हे पापड तयार झालेले आहेत। तुम्ही वर्षभर काय यांना 2 वर्ष सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, थोडंसं ऊन दाखवल्यानंतर छान असे पापड हे टिकतात। तर आता याच्यामधले मी 4-5 पापड तळून दाखवते, बाकीच्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे। ही एक टीप लक्षात ठेवायची की पापडाला जास्त ऊन द्यायचं नाही, जर जास्त ऊन दिलं तर पापडाचे तुकडे पडतात। पापड तळताना तेल छान असं गरम करायचं आणि नंतरच पापड जे आहे ते फ्राय करायचे आहेत। तर इथं तुम्ही पाहू शकता पापड जो आहे तो किती आपला साईजमध्ये डबल फुललेला आहे आणि कलर सुद्धा त्याचा तुम्ही पाहू शकता, एकदम पांढरा शुभ्र असा पापड आपला तयार झालेला आहे। पाहू शकता कुठेही लाल पडला नाही पापड आपला, एकदम असा पांढरा शुभ्र तयार झाला आहे आणि साईज सुद्धा डबल फुलत आहे। हा जो पापड मसाल्याचा जो रेशो आहे ना तो एकदम परफेक्ट असा रेशो आहे 1 किलोसाठी, त्यामुळे हे पापड सुद्धा खूप छान असे फुलतात। आणि पाहू शकता किती सुंदर असे आपले पापड तयार झाले आहेत। या पद्धतीने तुम्ही पापड बनवू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, बाय बाय। या पापडाला तुम्ही भाजून सुद्धा खाऊ शकता, मी भाजून दाखवायचं विसरून गेले। तुम्ही भाजून सुद्धा या पापडांना खूप छान असं एन्जॉय करू शकता। धन्यवाद, बाय बाय।